हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी जे आपल्याकडं पॅन्ट असते बघा, त्या पॅन्टीपासून मी तुम्हाला बॅग दाखवणार आहे। बॉक्स टाईप बॅग कशी कटिंग करायची आणि कशी शिवायची बघा, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर बघा, ह्याची रुंदी आहे 23 इंच आणि उंची आहे 16 इंच। तर अशा पद्धतीचे मी 2 पीस घेतलेत बघा, सेम मापे। ह्याची 23 इंच आणि उंची आहे 16 इंच। तर जे तुमच्याकडे पॅन्ट खराब झाली तीच पॅन्ट तुम्ही घ्या, जी यूज करण्यात नाही आहे ती। तर याला बघा, मी साईडने सगळी शिलाई मारून घेतली आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी सगळं कटिंग करून घेते। आणि खूप छान अशी बॉक्स टाईप पॅन्ट होती। आपण 2-3 दिवस जर बाहेर जाणार असेल तर ही बॅग खूप छान होती बघा, घेऊन 2-3 दिवसाचे कपडे घेऊन जाण्यासाठी। तर हे बघा, ह्याला उभे आणि आडवे अशा पद्धतीचे आपल्याला बघा छोटे छोटे लाइनिंग मारून घ्यायच्यात। उभे आणि आडवे टिपा मारून घ्यायच्यात बघा, 2.5 इंचावर किंवा 2, तुमच्या मनाने तुम्ही किती छोटे मोठे टिपा मारू शकता। तर इथे बघा 3.5 इंच मी उंची आणि रुंदी 3.5 इंच घेते आणि इथे एक चौकोन तयार करून घेते। असे आपल्याला 4 चौकोन तयार करून घ्यायचे एका पीसावर आणि दुसऱ्या पार्टवर आपल्याला सुद्धा 4 चौकोन, असे एकूण 8 चौकोन आपल्याला मार्किंग करून घ्यायचे बघा, 3.5 इंचाचे। तर इथे मी दोन्ही ह्याच्यावर मार्किंग करून घेतलेत आणि हे सगळे चौकोन आपल्याला कट करून घ्यायचे बघा, व्यवस्थित आपल्याला कट करायचे बघा हे चौकोन। बघा, अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला कट करायचे। इथे दोन्ही मी पार्ट कटिंग करून घेतले छोटे छोटे चौकोन। आता आपल्याला बघा इथे पाइपिंग करून घ्यायची। तर इथे बघा मी 2-2 इंचाचं मी एक सरळ कपडा कटिंग केला आहे बघा, असे 2 कपडा मी कटिंग केलाय। तर हे बघा, वरच्या साईडने आपल्याला बघा हा कपडा ठेवून टिप मारून घ्यायची बघा, अशा पद्धतीने मी ह्याला पाइपिंग करून घेतली आणि तसंच आपल्याला दुसऱ्या कपड्याला सुद्धा टिप मारून घ्यायची। तर बघा, इथे दुसऱ्या कपड्याला सुद्धा मी दोन्ही साईडला टिप मारून घेतली। तर इथे चेन लावण्यासाठी बघा, आपल्याला खालच्या साईडने व्यवस्थित आपल्याला आतल्या साईडने चेन लावायची। तर बघा, मी अशा पद्धतीने ठेवून मी चेन लावून घेणार आहे। तर हे बघा, इथे वर आपल्याला टिप मारून घ्यायची बघा, व्यवस्थित अशी मी चेन लावून घेतली। पुन्हा बघा, आता आतमध्ये आपल्याला कप्पा तयार करायचा आहे। ते इथे थोडासा एक्स्ट्राचा कपडा झालेला आहे, तो मी कटिंग करून घेते। तर तो तुम्ही सुद्धा कटिंग करा, एक्स्ट्रा जर झाला असेल तर, म्हणजे फिनिशिंग खूप चांगली येते पिशवीला बघा, अशा पद्धतीने। आता इथे बघा, आपल्याला आतमध्ये एक कप्पा करायचा आहे, कारण पॅन्टमधला एवढा बाहेर कप्पा करण्यासाठी पॅन्टमध्ये एवढा कपडा शिल्लक नाही राहिला, म्हणून मी आतमध्ये एक कप्पा करते अस्तरचा। तर वरून मी बघा 5 इंच घेतलं आहे आणि ह्याचा सुद्धा मी मध्य घेतला आहे बघा, हा डबल कपडा घेतला आहे मी, टिप मारून घेतली ह्याला आणि इथे मी ह्याचा पण मध्य घेते बघा। दोन्ही साईडला आपल्याला मध्याला मार्किंग करायचं आहे आणि इथे बघा आपल्याला आता झिप लावून घ्यायची। तर ही आपल्याला व्यवस्थित आतल्या साईडने झिप लावून घ्यायची आणि जो वरचा भाग आहे तिथे आपल्याला फक्त झिपला टिप मारून घ्यायची बघा इथे। तेव्हा हे बघा, मी इथे टिप मारून घेतली आणि हे थोडंसं आतमध्ये फोल्ड करून घेतलं आहे। पुन्हा इथे आपल्याला तिन्ही साईडला टिप मारून घ्यायची बघा, इथे तिन्ही साईडला मी टिप मारून घेतली। तर अशा पद्धतीने आपल्याला पॉकेट झालं एक छोटं तयार आतमध्ये। तर पुन्हा आता बघा, बेल्ट लावायचा आहे आपल्याला। तर बेल्ट लावण्यासाठी काय करायचं आहे, तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट लावायचा। तर बेल्ट लावण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मार्किंग करायचं आहे, ह्याचा मध्य घेऊन आपल्याला मार्किंग केले मी। तर बघा, व्यवस्थित फोल्ड करायची इथून 3.5 इंचावर आणि इकडे 3.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बघा, दोन्ही साईडला 3.5 इंच।
पुन्हा वरून आपल्याला बघा 5 इंच घ्यायचं आहे। ह्या साईडनी सुद्धा आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे बघा। आणि एक लाईन ओढून मी मार्किंग करून घेतलं आहे। पुन्हा इकडे सुद्धा मी 5 इंच घेतलं आहे आणि एक लाईन ओढून मी मार्किंग करून घेतलं आहे। तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा तसं त्याच पद्धतीने करायचं आहे बघा। सेम पद्धत आहे। म्हणजे बेल्ट आहेत ना आपले एका लाईनीत सरळ लाईनीत येतात आणि पिशवीला फिनिशिंग खूप छान दिसते बघा। अशा पद्धतीने तुमची जर झिप मध्ये घेत असेल म्हणजे जर कडेला असेल तर ती मध्ये घ्या, म्हणजे तुमची सुई सुद्धा तुटणार नाही बघा। इथे मी 30 इंचाचा एक बेल्ट घेते, म्हणजे एका साईडला 30 इंचाचा एक बेल्ट घेणार आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा एक 30 इंचाचा घेणार आहे बघा। असे 30 इंचाचे आपल्याला 2 बेल्ट कटिंग करायचे आहेत बघा। हे बेल्ट सुद्धा बाजारात 10 रुपये मीटरने खूप स्वस्त मिळतात हे बघा। अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची बघा। ही टिप आपल्याला इथून आपल्याला व्यवस्थित टिप मारायची, ते इथपर्यंत मारायची आहे दोन्ही साईडला बघा। इथपर्यंत मारायची, तुम्हाला मारून दाखवते मी। ते बघा इथे मी दोन्ही साईडला टिप मारली बघा, व्यवस्थित अशी फिनिशिंग आली बघा टिप मारलेला हे बघा। वरपर्यंत मी टिप मारली। तसंच आपल्याला त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा बेल्ट लावून घ्यायचा आहे, तर इथे मी दुसऱ्या बेल्टला सुद्धा टिप मारून घेते बघा। इथे दोन्ही बेल्ट आपले तयार झालेत। पुन्हा बघा आता हे तिन्ही साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची बघा। इथे व्यवस्थित तुम्ही टिप मारून घ्या, डबल टिप मारून घ्या, म्हणजे तुमची बॅग ही ती उसवणार नाही बघा। इथे मी तिन्ही साईडला टिप मारून घेतली बघा। आणि जे चौकोन आहेत ते मी तसेच ठेवलेत, ते आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने जे टोक आहे ते एकावर एक ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची हे बघा। अशा पद्धतीने खूप सोपी अशी बॅग आहे बघा शिवायला बघा। सगळे आपली टिप मारून झाले। आता मी पिशवी पूर्ण ओपन करून दाखवते तुम्हाला। जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अजून नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा मला। खूप सुंदर आणि छान अशी आपली बॅग झाली बघा। आणि खरंच ही विकत आणल्यासारखी बॅग वाटते आपली जर तुमच्याकडे कपडा जर जास्त असेल तर तुम्ही बाहेरच्या साईडला सुद्धा एक कप्पा करू शकता, पण माझ्याकडे कपडा एवढा उरला नव्हता म्हणून मी फक्त आतल्या साईडला एक कप्पा केला बघा। हे बघा पूर्ण बॉक्स टाईप आपली बॅग झाली हे बघा। कपडे न भरता सुद्धा बॉक्स टाईप आपली बॅग दिसते, बिलकुल अशी चुरगळत नाही, एकदम विकत आणल्यासारखी दिसते बघा। बघा, धन्यवाद।